माझी लाडकी बहीण योजना ही 1,500 रुपये. या 1,500वर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही. तुम्ही या सरकारची ताकद वाढवली, बळ दिलं तर 1,500चे 2,000 आम्ही करू. आणखी ताकद दिली 2,000चे 2,500 करू आम्ही. आणखी बळ दिलं तर 2,500चे 3,000 आम्ही करू. तुमच्या हातात आहे. तुम्ही जेवढं बळ द्याल 3,000 पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही. कारण हे पैसे तुमचे आहेत, हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत. आणि म्हणून हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही. विरोधक म्हणाले बँकेत पैसे आले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढेल. अरे दुष्टांनो, काढायचं काम तुमचं आहे, द्यायचं काम आमचं आहे. तुम्ही 2.5 वर्ष हप्ते घेतले, आम्ही 2 हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले 3,000 रुपये. हे बदल आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो. मग म्हणाले लाडका भाऊ काय, लाडक्या भावाचं काय करणार. आम्ही म्हणालो लाडका भाऊ कधीपासून यांना दिसला, कधी सगळे भाऊ गेले सोडून, एकही नाही राहिला. बोलो तरी सुद्धा आमचे लाडके भाऊ इकडे आहेत, लाडके भाऊ इकडे आहेत. त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली. या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार जे आहेत 12वी डिप्लोमा डिग्री त्यांना 6,000, 8,000, 10,000 पर्यंत महिन्याला मानधन स्टायपंड चालू करणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे. माझ्या भावांनो लक्षात ठेवा, ही योजना कुठल्याच राज्यात नाही. अप्रेंटिसशिप तुम्ही दुसरीकडे करताय, कंपनीमध्ये तुम्हाला करायला मिळेल, सरकारी कार्यालयात करायला मिळेल, पण त्याचे पैसे सरकार भरणार. ही योजना आम्ही केली कारण 10 लाख लोकांना आपण टार्गेट ठेवलेले आहे. वर्षभरात 1.5 लाखापेक्षा जास्ती माझ्या बांधवांची नोंदणी झाली आहे. तुम्हाला आणखी एक सांगतो, माझ्या तरुण भावंडांनो, माझ्या लाडक्या भावांनो, जर्मनी देशाबरोबर आपल्या महाराष्ट्राने करार केलाय. आपले मंत्री केसरकर यांनी की 4 लाख त्यांना सुशिक्षित बेरोजगार मुलं असतील मुली असतील याची आवश्यकता आहे. आणि 2-2.5 लाख रुपये महिन्याला पगार, त्यांना शिकवणार, ट्रेनिंग देणार. हे आम्ही का करतो. आमच्या राज्यातला तरुण तरुणी बेकार राहता कामा नये. आणि म्हणून युवा प्रशिक्षण योजनेत माझा लाडका भाऊ पण आहे आणि छोटी लाडकी बहीण पण त्या योजनेमध्ये आम्ही घातलेली आहे. त्याचबरोबर 3 सिलेंडर माझ्या बहिणींना वर्षाला मोफत मिळणार. गॅस सिलेंडर 3 मोफत देणारी ही पहिली योजना आपण सुरू केली. मुख्यमंत्री लेक लाडकी योजना केली. जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्या माझ्या मुलीच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करण्याचं काम आपलं सरकार करत आहे. या योजना केल्या. एसटी मध्ये आपल्याला 50% सवलत दिली आहे. एसटीने प्रवास कोण कोण करतं हात वर करा जरा. 50% सवलत दिल्यामुळे आता माझ्या एसटी तोट्यात आहे, अजून तोट्यात जाईल. अरे बाबा, मी म्हणालो माझ्या बहिणींचा आशीर्वाद लागला तर तुझी तोट्यात गेलेली एसटी बाहेर येईल, फायद्यात येईल. आणि खरं तुम्हाला अर्धा तिकीट दिलं आणि एसटी फायद्यात आली. एसटी तोट्यातली वर निघाली. तिथं आपल्या बहिणींचा आशीर्वाद, तिथं काही तोट्यात जाणार नाही. आणि म्हणून जेवढं आपण देऊ तेवढं आपलं कमी होणार नाही. मला एक आठवतंय, माझ्या लहानपणीची आठवण आहे. आमची काय परिस्थिती मोठी श्रीमंतीची नव्हती, बेताची होती, गरिबीची होती. पण आमचं शेजारी माझी मावशी एक आली, शेजारी राहणाऱ्या
माझ्या आईने सांगितले, एकनाथ बाबा त्या डब्यातले त्याला एक पेलाभर तांदूळ दे. मी गेलो, तांदूळ दिले. तांदूळ होते कमी. मी आईला म्हणालो, अरे कमी आहेत तरी तू द्यायला सांगितले. आई म्हणाले, लक्षात ठेव, दिल्याने कमी होत नाही, ते वाढत जातं, वाढत जातं, वाढत जातं. आणि त्यामुळे तिचा आशीर्वाद, ते तिचे बोल, त्या आठवणी आजही माझ्या कायम स्मरणामध्ये आहेत. आणि म्हणून तुम्हाला, या जनतेला दिल्यानंतर सरकारचं काही कमी होणार नाही. सरकारचे पैसे तुमचे आहेत. विरोधक म्हणतात पैसे कुठून आणणार. अरे बाबा, तुमचे तर नेते म्हणत होते खटखटाकट खटखटाकट खटखटाकट. निवडणुका झाल्या की म्हणाले पैसे नाहीत, प्रिंटिंग मिस्टेक. आम्ही नाही म्हणालो. आम्ही योजना डिक्लेअर केली. तुम्हाला पण विश्वास नव्हता की एवढ्या लवकर पैसे मिळतील. पण पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा करणार हे सरकार.